Hello students, in previous lecture we studied about function call by value. In that we covered the simple program. Now in today's lecture we see our next point, that is a call by reference or call by pointer. Before we start this, we see the one more example about call by value. Okay, what is call by value? Value cannot be changed or modified. In call by value, when you pass the value to the function, it is logically stored by a function parameters in a stack memory location. See here examples, syntax, return type, function name and parameters. Return types, for example, integer, function name, swap, and parameters, integer x, integer y. This is a parameters. Another example is कॉल बाय व्हॅल्यूज एक्झाम्पल इन C++. कुठला एक्झाम्पल आहे, आपण स्वॅप करायचं आहे, दोन नंबरला स्वॅप करायचं आहे. बघूया आता एक्झाम्पल. युजिंग नेमस्पेस STD. त्याच्यानंतर मी फंक्शन हे काय झालं माझं डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे वॉइड स्वॅप इंटिजर एक्स इंटिजर वाय. तर मेन मेथडमध्ये मी दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत, इंटिजर A = 200 आणि B = 100. प्रिंट केलेलं आहे सिम्पल कॉल बाय व्हॅल्यू एक्झाम्पल प्रोग्राम. स्वॅप केलेलं स्वॅप फंक्शन मी कॉल केलेलं आहे, प्रिंट केलेली आहे. त्याच्यानंतर मी माझं फंक्शन डेफिनेशनमध्ये मी काय केलेलं आहे, फंक्शन वॉइड स्वॅप. त्याच्यानंतर मी पॅरामीटर पास केलेले आहेत, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे एक्स्ट्रा. का? कारण टेम्पररी व्हेरिएबल घेतल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही, स्वॅप करता येणार नाही. म्हणून t = x, x = y, y = t. x म्हणजे काय, a ची व्हॅल्यू xला कॉपी झाली, b ची व्हॅल्यू yला कॉपी झाली. म्हणजे काय झालं, xमध्ये काय आलं 100, a ची व्हॅल्यू काय आहे 200, म्हणजे xमध्ये 200 आणि yमध्ये 100 झाली. ते आपण काय करायचे, स्वॅप करायचे आहेत. म्हणजे x ची व्हॅल्यू yला आणि y ची व्हॅल्यू xला आपल्याला करायची आहे आणि मग त्या व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायचे आहेत. बघा एक्झिक्युशन कसं होणार आहे. मेन प्रोग्राममध्ये पहिल्यांदा एंट्री होणार आहे कंपायलर मेनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मेसेज दिलेला आहे सिम्पल कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन्स प्रोग्राम एक्झाम्पल. झाले प्रिंट सिम्पल कॉल बाय व्हॅल्यू प्रोग्राम बाय एक्झाम्पल. आता फंक्शन्स प्रिंट झाल्यानंतर कर्सर नेक्स्ट लाईनला आला. नेक्स्टमध्ये काय येणार आहे, त्याला फंक्शन पाहिजे स्वॅप नावाचं. फंक्शन्स इथं कुठे आला, फंक्शन्स कॉलमधून फंक्शन डेफिनेशनला आला. डेफिनेशनमध्ये काय केलेलं आहे, एक टेम्पररी व्हेरिएबल केलेला आहे. म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये काय झालं, ऑलरेडी A आणि B ची व्हॅल्यू कॉपी झालेली आहे. त्याच्यानुसार काय झालं, तुमचं स्वॅप झाले. 200 Aला आहे आणि Bला आहे. B ची व्हॅल्यू Aला जाणार आहे, A ची व्हॅल्यू Bला येणार आहे. जे आउटपुट काय होणार आहे बघा, फर्स्ट डिस्प्ले होणार आहे व्हॅल्यूज फंक्शनमध्ये व्हॅल्यूज काय होणार आहे, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू काय येणार आहे, x आणि y प्रिंट केल्यानंतर x = कोणती व्हॅल्यू आहे बघा, एक्सला 200 आणि वायला 100. हे प्रिंट स्वॅप झाल्यानंतर काय झालं, 100 आणि 200 झाले. आणि मेनमध्ये काय A = आणि B = व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रिंट होणार आहेत. A = 200 आणि B = 100. समजलं. याच्यानुसार काय होणार, स्वॅप झाले. इथं काय होतं, पहिल्यांदा 200 A ची व्हॅल्यू आणि 100 B ची व्हॅल्यू या इथं कॉपी झाल्या होत्या. कॉपी झाल्यामुळे काय झालं, स्वॅप झाला, एक्स झाला, B ची व्हॅल्यू गेली, म्हणजे y ची व्हॅल्यू गेली एक्सला आणि x ची व्हॅल्यू गेली yला. समजलं. हे झालं तुमचं कॉल बाय व्हॅल्यू. नेक्स्ट आहे कॉल बाय रेफरन्स. इन कॉल बाय रेफरन्स ओरिजिनल व्हॅल्यू इज चेंज्ड ऑर मॉडिफाईड बिकॉज वी पास रेफरन्स, म्हणजे काय ॲड्रेस. हिअर ॲड्रेस ऑफ द व्हॅल्यू इज पास्ड इन ए फंक्शन. सो the actual and formal argument shared the same address space. Hence, any value changed inside the function is reflected inside as well as outside function. म्हणजे काय, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं, एक्स आणि वाय जर तुम्ही व्हेरिएबल घेतलेला असेल आणि एक्सला एखादी व्हॅल्यू असाइन करून वायमध्ये तुम्ही काहीतरी चेंजेस केलं असेल तर त्याचा काय होत नव्हता, रिफ्लेक्ट एक्सच्या व्हेरिएबलला पडत नव्हता. कारण दोन्ही जेवढे तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार आहे कॉल बाय व्हॅल्यूमध्ये, तिथं काय होणार आहे, प्रत्येक व्हेरिएबलला वेगळा मेमरी स्पेस भेटणार आहे
आता कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय, ॲड्रेस. तुम्ही पॉइंटर कसा घेताय त्या पद्धतीनं. जर तुम्ही ॲड्रेस जर कॉल करत असाल तर डायरेक्ट ॲड्रेस लोकेशनमध्ये चेंजेस, ॲड्रेस लोकेशनला ज्या व्हॅल्यू असणार आहेत त्यामुळे काय होणार आहे, तुमचा इम्पॅक्ट होणार आहे. एखादी व्हॅल्यू तुम्ही चेंज केला तर त्याचा लगेच इम्पॅक्ट दुसऱ्या व्हॅल्यूवरती किंवा दुसऱ्या व्हेरिएबलवरती होणार आहे. कुठं, कॉल बाय रेफरन्सला. सिंटॅक्स बघा कॉल बाय रेफरन्सचा, रिटर्न टाईप, फंक्शन्स. आता रेफरन्स म्हणजे काय, पॉइंटर. तुम्हाला पॉइंटर माहिती आहे, पॉइंटर कशा पद्धतीनं वापरायचं आहे. रेफरन्समध्ये काय येणार आहे, तुम्हाला पॉइंटर घ्यायचं आहे. पॉइंटर देऊन त्याच्यानंतर काय असतील ते तुमचे पॅरामीटर्स इंटिजर एक्स इंटिजर वाय द्यायचे आहेत. सिम्पल प्रोग्राम बघा, सिम्पल एक्झाम्पल, इंट स्वॅप इंट पॉइंटर एक्स इंट पॉइंटर वाय. हा झाला तुमचा रेफरन्सचा सिंटॅक्स. मला सिम्पल एक्झाम्पल बघूया. कॉल बाय ॲड्रेस किंवा कॉल बाय रेफरन्स, दोन्ही वेगवेगळे पार्ट आहेत पण एक सेम कन्सेप्ट आहे, फक्त डिक्लेरेशन वेगळ्या पद्धतीने. मी कॉल बाय ॲड्रेस म्हणजे कॉल बाय पॉइंटर आणि कॉल बाय रेफरन्स. पहिला बघूया कॉल बाय ॲड्रेस. मी काय केलेलं आहे, डिक्लेरेशन पार्ट बघा माझा, व्हॉइड फंक्शन1 इंट पॉइंटर वाय. पॉइंटर काय झाला तुमचा, कॉल बाय ॲड्रेस म्हणून पॉइंटर सिम्बॉल द्यायचं. मेन मेथडमध्ये इंटिजर एक्स इक्वल्स टू 10 सेम एक्झाम्पल होतं. परत मी काय केलं, प्रिंट केलेलं आहे. फंक्शन काय केलेलं आहे, मी कॉल केलेलं आहे. फंक्शन कॉल करताना काय करतोय आपण, ॲड्रेस कॉल करतोय पॉइंटरचा. त्यामुळे मी काय केलं, ॲड्रेस साईन हा तुमचा झाला. अँड म्हणजे काय झाला, ॲड्रेस साईन दिलेला आहे एक्सला. त्याच्यानंतर वर्ड फंक्शन 2मध्ये सेम आहे डिक्लेरेशन आणि डेफिनेशनमध्ये. इंटिजर पॉइंटर वाय, त्याच्यानंतर वायमध्ये मी चेंजेस केलेले आहेत. कॉल बाय व्हॅल्यूचे एक्झाम्पल सेम आहे इथं, फक्त कशा पद्धतीने ॲड्रेस वापरायचा ते बघूया. पॉइंटर वाय इक्वल्स टू पॉइंटर वाय प्लस 10, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला रेफरन्स ॲड्रेस वापरायचा आहे तिथं तुम्ही काय करू शकताय, पॉइंटर देऊ शकताय. त्याच्यानंतर मी प्रिंट केलेलं आहे. आता बघूया एखाद्या लोकेशनला एक्झाम्पल बघा, 0x10ला एक्स असेल असं बघूया. एक्सची लोकेशन आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू 10 स्टोअर झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वायला माझं काय झालं, आता रेफरन्स दिलेला आहे एक्सचा मी वाय लोकेशनला, म्हणजे आता ॲज इट इज माझं इथं असेल वाय लोकेशन काहीतरी. माझा काय झाला, रेफरन्स दिलेला आहे. रेफरन्स म्हणजे काय केलं, एखाद्याचा ॲड्रेस म्हटल्यानंतर 0x0101 हा मी काय, माझा हा ॲड्रेस असेल तो माझा ॲड्रेस, एक मिनिट इथं बघा, आता हा माझा एक्स व्हेरिएबलचा ॲड्रेस असेल 101 ॲज इट इज, आणि हा माझा वाय लोकेशनचा ॲड्रेस असेल 102. समजला. त्याच्यानंतर माझं काय झालं, एक्स लोकेशनला माझे काय ॲड्रेस व्हॅल्यू 10 आहे. आता ती 10 व्हॅल्यू आहे, पण वायला माझा काय दिलेला आहे बघा, या फंक्शन 2ला काय केलेलं आहे, ॲड्रेस ऑफ एक्स. ॲड्रेस ऑफ एक्स म्हणजे काय झालं, 101 इथं स्टोअर झालेला आहे. म्हणजे काय होणार आहे, ज्या वेळेला तुमचा एक्समध्ये चेंजेस होतील त्यावेळेला तुमचे वायमध्ये ऑटोमॅटिक चेंज होणार आहे. कारण काय झालेलं आहे, ॲड्रेस गेलेला आहे. जर तुमच्या ॲड्रेस लोकेशनला इथे चेंजेस झाले तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली दुसऱ्या ॲड्रेस लोकेशन जिथं तुमचा रेफरन्स आहे तिथं तुमचे ऑटोमॅटिकली चेंजेस होणार आहेत. आता इथं ह्याच्यामध्ये आउटपुट काय येईल बघा, एक्स इक्वल्स टू 10 झालेला आहे, वाय इक्वल्स टू वाय इक्वल्स टू वाय प्लस 10 आहे. वाय प्लस 10 असलं तर बघा एक्स इक्वल्स टू 10, इकडे झालं वाय इक्वल्स टू 20. आता ह्या लोकेशनचा काय केलेलं आहे, रेफरन्स आहे इथं, त्यामुळे आउटपुट काय झालं 20, म्हणजे एक्स इक्वल्स टू 20 वाय इक्वल्स टू 20 ऑटोमॅटिक डिस्प्ले होणार आहे. म्हणजे जेवढे चेंजेस तुम्ही ज्या लोकेशनला रेफरन्सला करणार आहे तेवढे चेंजेस तुमचे मेन व्हेरिएबलला सुद्धा होणार आहेत. हे झालं कॉल बाय ॲड्रेस. आणि कॉल बाय रेफरन्ससुद्धा सेम आहे. रेफरन्स फक्त द्यायचा आहे जिथं तुम्ही ॲड्रेस दिलेला आहे, म्हणजे पॉइंटर दिलेला आहे तिथं तुम्ही काय करायचं आहे, रेफरन्स सिम्बॉल द्यायचा आहे, म्हणजे ॲड्रेस साईन. बघा इथं काय केलेलं आहे, व्हॉइड मेन म्हणजे डेफिनेशन अँड डिक्लेरेशन्स बघा, व्हॉइड फंक्शन 3 इंट ॲड्रेस रेफरन्स ऑफ वाय. त्याच्यानंतर मेनमध्ये 10 सेम एक्झाम्पल आहे, फक्त मी काय केलेलं आहे इथं ॲड्रेस घेतलेला नाही आहे, फक्त एक्स प्रिंट केलेला आहे आणि वायमध्ये मी चेंजेस केलेले आहेत. पण माझा आउटपुट काय दाखवणार आहे, कारण इथं सेम आहे रेफरन्स म्हणजे काय होणार आहे, एखाद्या ॲड्रेस लोकेशनचा रेफरन्स येणार आहे म्हटल्यानंतर एकामध्ये चेंजेस आले तर दुसऱ्यामध्ये ऑटोमॅटिकली चेंजेस येणार आहेत. म्हणजे इथं काय होणार आहे, जर वाय इक्वल्स टू 20 झाले तर ऑटोमॅटिकली एक्समध्ये सुद्धा वाय
जर माझं y इक्वल्स टू 20 असेल तर ऑटोमॅटिकली एक्समध्ये सुद्धा काय होणार आहे, चेंजेस होणार आहेत. काय 20 चेंजेस होणार आहे. समजलं. कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय पॉइंटर आणि म्हणजेच कॉल बाय ॲड्रेस आणि कॉल बाय रेफरन्स. समजलं. सेम एक्झाम्पल आहे स्वॅपचं. तोच मी काय केलेला आहे, कॉल बाय रेफरन्सने घेतलेला आहे. फक्त काय झालं आहे तर पॉइंटर वापरलेले आहेत. तुम्हाला पॉइंटर कसा यूज करायचा माहिती आहे. एक्झाम्पल बघूया आपण सिम्पल. मी काय केलेलं आहे बघा, डिक्लेरेशन पार्ट स्वॅप इंटिजर पॉइंटर एक्स पॉइंटर वाय. मेन मेथडमध्ये मी सेम एक्झाम्पल घेतलेला आहे. फक्त मी ॲड्रेस पास केलेला आहे बघा, ॲड्रेस ऑफ ए, ॲड्रेस ऑफ बी. त्याच्यानंतर मी प्रिंट स्वॅप फंक्शन घेतलेलं आहे पॉइंटर. पॉइंटर वापरल्यामुळे मी काय करायचं आहे, पॉइंटर थ्रूच काय करायचं आहे, व्हॅल्यू म्हणजे ॲड्रेस थ्रू व्हॅल्यू स्वॅप करून घ्यायचे आहेत. ॲड्रेस हे करायचे आहेत आपल्याला चेंजेस, त्याच्या थ्रू आपोआपच व्हॅल्यू चेंज होणार. आणि प्रिंट एक्स आणि वाय प्रिंट केलेले आहेत बघा. स्वॅप केल्यानंतर व्हॅल्यू काय चेंज होतात आणि परत मेन मेथडमधल्या व्हॅल्यू काय चेंज होतात. आता स्वॅप करताना बघा, इंटिजर ए इक्वल्स टू 200 आणि बी इक्वल्स टू 100 आहे. पण एक्स आणि वाय चेंज केल्यानंतर स्वॅप झाल्या 100 आणि 200, 100 आणि 200. पण मी परत ए आणि बी सुद्धा प्रिंट केलेली आहे. ए आणि बी प्रिंट करताना काय झालेलं आहे, ए इक्वल्स टू 200 आणि बी इक्वल्स टू 100 आहे. पण इथं चेंजेस बघा, ए इक्वल्स टू 100, बी इक्वल्स टू 200. कारण काय झालेलं आहे, जे एक्स आणि वायमध्ये चेंजेस होते तोच रेफरन्स किंवा ॲड्रेस थ्रू काय झालेलं आहे तुमच्या व्हॅल्यू, त्याचा इफेक्ट कुठे झालेला आहे, मेन व्हेरिएबलला झालेले आहेत. ए इक्वल्स टू 200 आणि बी इक्वल्स टू 100 प्रिंट व्हायला पाहिजेत बघा. झालं आहे काय, नाही. कारण काय झालेलं आहे, ह्याच्याच व्हॅल्यू काय झालेल्या आहेत, ॲड्रेस थ्रू कॉपी झालेल्या आहेत. म्हणजेच काय झालं, ह्याचा इफेक्ट म्हणजे पहिल्या व्हेरिएबलचा, एखाद्या व्हेरिएबलचा इफेक्ट दुसऱ्या व्हेरिएबलती ऑटोमॅटिक होतो. कधी, कॉल बाय रेफरन्स थ्रू. तर रिटर्न बाय रेफरन्स सेम सांगितलं आहे त्या पद्धतीनंच. रेफरन्स थ्रू रिटर्न व्हॅल्यू करायचे आहेत, मॅक्स व्हॅल्यू शोधायची आहे या एक्झाम्पलमध्ये. बघूया एक्झाम्पल, रिटर्न बाय रेफरन्स. रिटर्न बाय रेफरन्सचा प्रोग्राम बघा. फंक्शन नेम आर्ग्युमेंट्स इक्वल्स टू असाइनमेंट रेफरन्स व्हॅल्यू. म्हणजे ज्या तुम्हाला व्हॅल्यूचे हे करायचे आहेत त्याचे व्हॅल्यू द्यायचे आहे. म्हणजे बघा, मॅक्स ए कॉमा बी इक्वल्स टू 1000. म्हणजे फंक्शन नेम मॅक्स, आर्ग्युमेंट्स ए कॉमा बी आणि असाइनमेंट रेफरन्स व्हॅल्यू म्हणजे 1000 मी असाइन केलेली आहे. या प्रोग्राममध्ये बघा, इंटिजर सी नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. इंट रेफरन्स ऑफ मॅक्स, रेफरन्स इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय वापरलेला आहे. मेन मेथडमध्ये ए 200 बी 100 एक मेसेज प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर सीला मॅक्स फंक्शन कॉल केलेलं आहे आणि प्रिंट काय केलेलं आहेत, व्हॅल्यू ऑफ ए बी आणि सी. त्याच्यानंतर ए बीमधली मॅक्स व्हॅल्यू मी पहिल्यांदा प्रिंट केलेली आहे. त्याच्यानंतर परत मॅक्स व्हॅल्यू चेंज करून ए बी प्रिंट केलेली आहे. ए आणि बी व्हॅल्यू असाइन केलेले आहेत आणि मॅक्स व्हॅल्यू त्याच्यातली मी प्रिंट केलेली आहे. फंक्शन बघा माझं, मॅक्स फंक्शनमध्ये फॉर्म्युला लिहिलेला आहे, एक्स इज ग्रेटर दॅन वाय असेल तर मला एक्स प्रिंट व्हायचं आहे, नसेल तर वाय. बघा आता पहिल्यांदा मी काय केलं, 200 ए दिलेलं आहे आणि बी 100. त्याच्यातली मॅक्स व्हॅल्यू 200 प्रिंट झाली. नेक्स्ट आहे ए इज 1000 आणि बी इज 100. नेक्स्ट प्रिंट केलेली आहे त्याच्यातली 50 आणि 1000. बघा कसे प्रिंट झालेले आहेत. ए फर्स्ट झालं, त्याच्यानंतर सी प्रिंट झालं, त्याच्यानंतर मॅक्स ए कॉमा बी इक्वल्स टू 100, ए कॉमा बी 1000मधली बी 100 प्रिंट झालेली आहे. ए कॉमा बी ह्याच्यातली मला प्रिंट झाली आणि ह्याच्यातली मॅक्स व्हॅल्यू प्रिंट झाली. नसेल तर काय होणार आहे, ह्याच्यातली मला 50 एला असाइन झाली आणि बी इथे दिलेले आहेत मी मेसेज, त्या पद्धतीनं तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. समजलं. कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय पॉइंटर, रिटर्न बाय रेफरन्स. तर डिफरन्स बघूया कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सचा. दिस मेथड कॉपी ओरिजिनली व्हॅल्यू इनटू फंक्शन ॲज आर्ग्युमेंट्स. चेंजेस मेड टू दी parameter inside the function have no effects on the argument. Actual and formal arguments will be created in different memory location. जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं एक्स आणि वाय लोकेशनला जरी तुम्ही व्हेरिएबल असाइन केलेला असाल तर एक्सच्या व्हॅल्यू आणि वायच्या व्हॅल्यूमध्ये जरी चेंजेस केला असेल वायच्या व्हॅल्यूमध्ये तर त्याचा इफेक्ट कोणत्याही व्हेरिएबलवरती
होत नाही. कुठं? कॉल बाय व्हॅल्यूला. कॉल बाय रेफरन्सला काय होणार आहे? दिस मेथड कॉपी ॲड्रेस ऑफ आर्ग्युमेंट्स इन टू फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट्स. Changes made to the parameters affects the arguments because address is used to access the actual arguments. Actual and formal arguments will be created in a same memory. ॲक्च्युअल आणि फॉर्मलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. ॲक्च्युअल म्हणजे कुठले? मेन मेमरीमध्ये जे व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्याला ॲक्च्युअल आर्ग्युमेंट म्हणतात. आणि फंक्शन डेफिनेशनमध्ये जिथं आपण पॅरामीटर पास करतो त्याला आपण काय म्हणतो? फॉर्मल आर्ग्युमेंट्स. त्याच्या दोन्हींसाठी काय होणार आहे? रेफरन्समध्ये सेम मेमरी स्पेस घेणार आहे आणि ॲड्रेस थ्रू वर्किंग होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? जे तुम्ही एखाद्या व्हेरिएबलवरती आर्ग्युमेंटवरती तुम्ही चेंजेस केला तर ऑटोमॅटिक इफेक्ट कुठं होणार आहे? दुसऱ्या आर्ग्युमेंटला होणार आहे. याला काय म्हणायचं आहे? कॉल बाय रेफरन्स. समजलं? फंक्शन्स कॉलमध्ये कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय पॉइंटर आणि कॉल बाय रेफरन्स 3 पार्ट आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात नेक्स्ट पॉईंट. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.